नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला मशीनबद्दल काही माहिती देते. रोजच्या व्हिडिओमध्ये मी डिझाईनचे ब्लाऊज डिझाईन किंवा मग बाहीची डिझाईन असं काही सर्व दाखवत असते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मशीनला दोरा कसा लावतात, बॉबिन कशी भरतात, अशा काही टिप्स मी सांगते, दाखवते, त्या तुम्ही बघा. जसे की आता दोरा लावायचा असल्यावर माझ्या मशीनला अशा प्रकारे दोरा अटकवायला जागा आहे. इथे हे वरती करून त्यात रीळ घालायचा दोऱ्याचा. दोरा काढून ही जी जागा असते इथे, तिथे दोरा तिथून ह्या साईडला घालून आणि इकडे खाली घ्यायचा. इथून ह्या खाचेतून घालून ही जी तार असते इथून असा वरती घ्यायचा, तारेच्या खालूनच वरती घ्यायचा. तार पण वरती होते. मग ह्या खाचेतून इकडे खाली घ्यायचा, ह्या खाचेतून मग तार पण परत खाली येते. नंतर वरती इथून घालायचा, ओढून घ्यायचा असा धागा, म्हणजे जास्त इकडं पुढे येतो. आणि इथे जागा आहे धागा घालायला, तिथे अशा प्रकारे घालायचा. इथे पण जागा आहे. या ठिकाणी जे दोन ठिकाणी मी धागा घातला त्यांनी असं तो बाहेर उचकत नाही धागा, त्यासाठी. आणि इथे पण जागा आहे तर तिथे पण अशा प्रकारे घालून घ्यायचा धागा. त्यानंतर सुईमधनं धागा काढून घ्यायचा, असा ओवून घ्यायचा. काढून घ्यायचा म्हणजे ओवून घ्यायचा, अशा प्रकारे. मी जी ही खाली बॉबिन लावलेली आहे, ही बॉबिन अशा प्रकारे धरून, ही बॉबिन केस आहे, ही बॉबिन अशा प्रकारे इथून आपल्याला धागा काढून घ्यायचा. ही यात टाकायची. हा धागा जो बाहेर आपण सोडलेला आहे तो या खाचेतून इथून काढायचा. नंतर इथून असा इकडे ओढायचा हा धागा, म्हणजे तो थोडा अटकून म्हणजे थोडा जड चालतो, टाईट चालतो तो. नंतर खाली बॉबिन लावताना इथे जागा असते बॉबिन लावायला, तर ती बॉबिन लावताना अशा प्रकारे हे तोंड आपल्याकडे ठेवायचं आणि लावायची. आणि लावली का अशी प्रेस करायची. तेव्हा असा आवाज आला की बॉबिन फिट्ट बसते. त्यानंतर अशा प्रकारे धागा वरती येतो. मी तुम्हाला टीप मारून दाखवते. अशा प्रकारे ही टीप बसली जाते दोन्ही बाजूनी. आणि आता ही जी आपण बॉबिन भरली, ही बॉबिन कशी भरतात ती दाखवते. बॉबिन भरण्यासाठी अशा प्रकारे टूल्स भेटतं. त्यामध्ये आपण या बॉबिनला मी दोरा थोडासा गुंडाळलेला आहे, ती बॉबिन अशी त्यात घालून अशी फिट्ट करून घ्यायची, जेणेकरून हे फिरल्यावर बॉबिन निघून नाही येत. नंतर हे जे आपलं मशीनचं चाक असतं त्याच्यावरती हे असं टूल्स त्यावरती फिट करायचं, म्हणजे पकडून धरायचं. आणि मग आपण खालून मशीन चालू केली की चाक फिरतं. चाक फिरलं की
बॉबिन भरली जाते. अशा प्रकारे ही बॉबिन भरली जाते. तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये जी मी माहिती सांगितली ती जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. अशा प्रकारे तुम्हाला जर आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.